तर नमस्कार मंडळी, मी पुरुषोत्तम सागवेकर. काय मीच विसरले त्याच्यामुळे. गणपती बाप्पाच्या दर्शनाला, कारण आज आहे माघी गणेश जयंती. मास्क कशाला घेतलास तू? म्हणून घेतलंस काय? बाबा देवस्थान. आणि इथे ही हे इथून माझ्या आजोळची गवर इथून घेऊन जातात. चल प्रसाद घे. आमची मंदाते म्हणजे वहिनींच्या कोण? आत्ते सासूबाई. तुम्ही बोल आता, बोल काहीतरी. स्वागत कर. विसरलास ना सगळं? मग असू दे, चल. तर नमस्कार मंडळी, मी पुरुषोत्तम सागवेकर. काय मीच विसरले त्याच्यामुळे. हा बोल, परत बोल. काय बोल पटकन. काय बोलायचं विसरलो मी परत तुझ्यामुळे. दात कधी पडला? विशेष परशुराम भूमी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बरोबर ना? हे लक्षात ठेवा, आता तू विसरू नको. बरेच दिवस व्हिडिओ नाही आपण केला तर विसरलेस. तर आता आपण कुठे चाललोय? गणपती बाप्पाच्या दर्शनाला, कारण आज आहे माघी गणेश जयंती. तर सुलाकी कंपनीमध्ये चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बरोबर? तिथले आपण व्हिडिओ केला होता, बरोबर ना? पहिला कुठे मध्येच कधीतरी केला होता, म्हणजे माघी गणेश जयंतीच्या वेळेसच केला होता. तर आता आपण निघूया. आत्ताच कामावर मी आलो, आता आपण निघतोय. बरोबर? मग काय आलं? मास्क कशाला घेतलास तू? म्हणून घेतलंयस काय? ठीक आहे, चला जाऊया. चला. तर मंडळी, आपले जे नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहिती नसेल तर मी ते सांगितलं नाही ना. आपण आत्ता आहोत, म्हणजे मी राहतो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका, जिथे लोटे MIDC म्हणजे घाणेकुंटमध्ये आम्ही मोडतो. म्हणजे घाणेकुंटमध्ये राहतो. हे इकडे घाणेकुंट आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे लोटेमाळ आहे. तर समोरची जी बिल्डिंग आहे ते पण ते माझं आजोळ आहे. आणि इकडे आपलं घर, समोरचं घर आजी राहते. तर आता, आणि हे दिदीचं आमच्या ऑफिस आहे. ऑफिस म्हणजे अवनीश सर्व्हिसेस ऑनलाईन सेवा सेंटर केंद्र. सगळ्या ऑनलाईन ज्या सुविधा आहेत त्या इथे सगळ्या कामं केली जातात. कशाला त्या घाणीमध्ये उभा आहेस? तर चला, आपल्याला इकडून जायचं चालत तिकडे म्हसोबावाडीकडून पुढे. नको रे. म्हसोबा देवस्थान, तिथे देवाच्या कांजळ्या आहेत. आणि हे 5 पांडवांनी बांधलेलं आहे. एका रात्रीत बांधतात ना, सकाळी उजाड्याच्या आत बनवायचं असतं. मध्ये जेवढं झालं तेवढंच ते सोडून गेले. खाली तिथून एक दरवाजा पण होता, तो पण बुजला आहे. ह्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी बनवला होता, तर तो बघा, म्हणजे लक्षात येईल. चलो. आणि इथे ही हे आहे, इथून माझ्या आजोळची गवर इथून घेऊन जातात. पालखी जी येते ते इथे थांबते आणि इथून मग पुढे जाते. आणि हे समोर नारळीच्या झाडं दिसतात. झाडं दिसतात ना, ते म्हसोबावाडी आहे. आणि त्याच्या पलीकडे पुढे गेल्यावर सोनारवाडी, जी माझे मामाची घर आहेत, आजोळ. ही प्रिव्ही ऑर्गॅनिक कंपनी आहे. आणि पुढे गेले चालत. इकडून वरून आलो आम्ही. चलो. हे इथे CNG जो गाड्यांचे जे काय गॅस मिळतो ते आहे. तिथेच थांब. कशाला धावतो? चल ये. एका ठिकाणी थांबायचं, लगेच धावायचं नाही. असं गाडी येते ना लगेच. चल. ते बघ देऊळ, तेव्हा आलं देऊळ. आलं ना? ही आहे सुलाकी कंपनी.
चल प्रसाद घे. मला दे मग. ही नेमकी आडवी आली बघ. नाही दिसत. हा आता मग गाडी इकडून जाते ना. गाडी लांबून जाते. गाडी घेऊन जाऊ तिकडून आपण. पुढे नको जाऊ, मागे टेकून बस. घरात एसी लावता, एसी असतो. हा म्हणजे तुला कार, त्याला कार मध्येच राहायचंय. म्हणजे कुठे पण नेता आलीस ना. कुठे पण नेता आलीस एसी लावून. घर पाहिजे तिथे ठेवा. आता भेटतंय का तसं आता परत काय भेटत. आता काही नाही, पैसा हवाय फक्त, सगळं भेटतंय. तिकडून मी गाडीत बसलो. मजा ते काकाच त्यांच्या. घरी आल्या सांगितलं. बेबी आंटीचं बिल्डिंग ती वरची, तिथे आपलं घर आहे. चला आता चला. मंदिरातून येऊन आता कुठे जातोय? भार्गव दादाकडे पूजेला. आणि तुमचा हळदी कुंकू पण आहे ना, दरवर्षी असतं ना, सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू. चप्पल काढ देते, चप्पल काढतोय. मेन माणसाकडे आलो त्यात मग कुठे. आणि हो वहिनी सॉरी, खरंच मी इथंच फक्त बघितलं. नाही मी ते आता डोक्यात आलं, म्हटलं वहिनी कुठे दिसला नाही. हो 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 बोल. हो वहिनी इकडे या जरा. तुम्ही वाणामध्ये काय नक्की काय म्हणतात? वाण देतात ना, निरांजन आहे. ओके. मम्मी हा कोण सांग? कोण? ही आमची मंदाते, म्हणजे वहिनींच्या कोण? आत्ते सासूबाई तुमच्या. भार्गवची आत्या म्हणजे भार्गव दादाच्या आत्या. आणि ह्या वहिनी आमच्या, आणि त्यांचे हे सख्खी ननंदबाई आमची माई ताई. नाही माई पण आणि ताई पण बोललो. हा भाची. तर मंडळी आता इकडून निघालो, आता घरी जायचं. दरवर्षी सत्यनारायण पूजा आणि सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असतं. आता मी येईन इकडे कधी माहिती आहे का, शिमग्यामध्ये पालखी येते ना, ती इथे भार्गवदादाच्या इथे येते आणि तिथून जेवण वगैरे असतं दुपारचं. ते झालं की मग आपल्या इकडे येते पालखी. आता तेव्हा येऊ आपण इकडे. त्यांच्या इथे पालखी नाचवतात वगैरे, ते पण बघायला मिळेल. चला.